हरिओम नमस्कार. आपण चिन्मयजन यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आता दाखवला जाणारा जो व्हिडिओ आहे नंतरचा तो आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत पहा. म्हणजे महात्मा फुलेंच्या विचारांवर एक चांगले विचारवंत प्रसिद्ध लेखक वी ना चौधरी म्हणजेच नाना या टोपण नावाने त्यांना ओळखलं जातं. त्यांनी महात्मा फुले यांच्या 199व्या जयंती निमित्ताने आपल्याला जे काही विचार मांडलेले आहेत ते विचार आपण सर्वस्वी आपण ऐकूयात. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजेच तुम्हाला महात्मा फुलेंविषयी अधिक जाणून घेता येईल. हरिओम. आणि म्हणून या ठिकाणी ते क्रांतीचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. आज त्यावेळेला शिक्षण नव्हतं म्हणून शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे. स्त्री पुरुषाला मिळालं पाहिजे, दलिताला मिळालं पाहिजे, शेंबूड पुसता येणार नाही अशा अज्ञालाही मिळालं पाहिजे. जो शेती शाळेपर्यंत जाऊ शकणार नाही त्यांची मानसिकता शाळेपर्यंत जाण्याची सुद्धा या महात्म्याने निर्माण केली. ही निर्मितीच त्यांच्या महात्मा या पदवीच्या मागे एक मोठं काम आहे. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आज शिक्षणात काय प्रगती झाली, विज्ञान शिक्षण कुठे गेलं हे मी का सांगतोय, हा देशाच्या विकासाला कारणी ठरते. म्हणून आज शिक्षण कुठे गेलं, विज्ञान शिक्षण कुठे गेलं, विज्ञान शिक्षणाबरोबर उद्योग शिक्षण कुठे गेलं, वरच्या पायरीला वरची कमान AI शिक्षण, तांत्रिक शिक्षणाबरोबर कृत्रिम बुद्धी, AI म्हणजे कृत्रिम बुद्धी, आणि ती कृत्रिम बुद्धीमध्ये सुद्धा आता काय होतंय, पालट होतोय आणि नैसर्गिक बुद्धीमध्ये या होते आहे. हे काय कमी मोठं होतं, हे काय साधं काम होतं नाही, याला साधं म्हणता येणार नाही. अमूलाग्र बदल देशामध्ये निर्माण करण्याचं श्रेय हे ज्योतिबांना दिलंच पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही जातपात कराल आणि जयंती साजरी करताना ज्योतिबा माळी समाजात जन्माला आले म्हणून त्या माळ्यांनीच त्यांची किंवा माळी संघटनांनीच किंवा माळी संस्थांनीच त्यांची जयंती साजरी करावी. एवढा कद्रूपणा या देशातील आणि या महाराष्ट्रातील जनतेने करू नये. याचं कारण असं सांगता येईल, मला ताकदीनं सांगता येईल की असं जर असतं की ज्या त्या समाजात जन्म दिलेल्या त्या महात्म्याचा किंवा संत पुरुषाच्या जयंत्या त्यांनीच करावी, म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्यावेळच्या जातीपातीच्या भिंती आजही पुनर्निर्मित करत आहात. हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला ज्योतिबांचं उदाहरण घ्यावं लागेल. ज्या वेळेला अत्यंत जंगल, अत्यंत मोठमोठे डोंगर, अत्यंत मोठमोठ्या खाया किंवा दर्या यांच्या मध्ये रायगडावर ज्योतिबांनी छत्रपती कुलावतंस राजाधिराज श्रेष्ठ राजपुरुष नव्हे श्रेष्ठ राजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही ज्योतिबांनी शोधून काढली. आणि एवढं नुसते शोधून ते बसले नाही तर छत्रपती शिवाजींची जयंती त्यांनी करण्याला सुरुवात केली आणि या संपूर्ण देशातल्या विविध जातींना एक आदर्श मानून दिला. त्या ठिकाणी ज्योतिबा फुल्यांनी समाधी शोधली नसती तर आम्ही आज जे मराठे म्हणून, कुणबी म्हणून त्यांची जयंती साजरी करतो. पण हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की फुल्यांनी जातीयता नष्ट व्हावी म्हणून आमच्या देशातला पहिला वीरपुरुष, पहिला महात्मा 16व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या
थाटाने, औदार्याने आणि सगळ्या जातींना एकत्र घेऊन, त्यांच्या मित्रांना एकत्र घेऊन साजरी केली, हा केवढा मोठा आदर्श आहे. त्याचं अनुकरण करा, तर त्याचं महात्मापण हे तुम्हाला उभरून किंवा उमलतं असं दिसेल आणि उमलतं असं राहील. मित्रांनो, त्यांनी या ठिकाणी अनेक प्रकारची कार्य केली. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला मी एका सामाजिक संस्थेचा अध्यक्ष झालो, त्यावेळेला आम्ही ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीच्या वेळेला, पुण्यतिथीच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या ज्योतिबांच्या पुतळ्याजवळ ठेवतो आणि आम्ही ती साजरी करतो. कारण या जयंतीला तो महात्मा साक्ष होतो आणि त्या महात्म्या जयंतीला हा महात्मा साक्ष होतो. म्हणजे या ठिकाणी ते अनुकरण जे चांगलं आहे ते आज करण्याची गरज आहे. तेव्हाच आम्ही समजू की आम्ही महात्म्यांच्या विचारांचं अनुसरण करतो. मग ते शिव ज्योतिबा असोत किंवा शाहू आंबेडकर असोत, या सगळ्यांच्या पुण्यतिथ्या, जयंत्या आम्ही साजऱ्या करून या देशात समानता दाखवली पाहिजे आणि समाज एक रस झाला पाहिजे, एकठ्ठा झाला पाहिजे, त्याचं मोठं संघटन झालं पाहिजे, त्याची कमान उंचावली पाहिजे. तेव्हा देशाची इतर देशामध्ये, इतर खंडांमध्ये मान उंचावेल. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. नुसतं बोलून माझ्यासारख्याने किंवा येथे एखाद्या नेत्याने नुसतं बोलून हे होणार नाही, तरी विचार अनुसरून आपण ते कार्यवाही केली पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी शिक्षणासाठी त्यांनी आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई यांनी दगडधोंडे खाल्ले हो, अपमान सहन केला. ज्योतिबांचं बंड, सावित्रीबाईंचं खरं बंड, पहिलं बंड कुठे झालं असेल तर त्यांचा अनुनय झाला. बालपणापासून त्यांचा अनुनय झाला आणि त्यांच्या अस्मितेला, त्यांच्या मानसिकतेला त्याकडच्या समाजव्यवस्थेने ठेच दिली, ठेच. जसं आपण विंचवाच्या नांगीला ठेचतो तसं त्यांच्या मानसिकतेला ठेचलं गेलं. हे सगळ्यात वाईट झालं आणि म्हणून त्यांनी हा बंडाचा झेंडा घेतला आणि म्हणून या ठिकाणी आपण त्यांना क्रांतिकारक म्हणतो. ज्या वेळेला त्यांनी या ठिकाणी अनुनयाची काही उदाहरण देतो की त्यांना शाळेत घातलं, एकतर शाळेत घेत नव्हते, घेतलं तर बाकीची मुलं म्हणायला लागली की हा शूद्राचा मुलगा कसा काय शाळेत आला, याला वेगळं बसवा. त्याला वेगळ्या खोलीत बसवलं गेलं. म्हणून त्यांनी आपलं कार्य थांबवलं नाही, तो अनुनय सहन केला आणि या देशापुढे आम्हाला महात्मा म्हणून किंवा आम्हाला देशाचा कर्ता म्हणून, समाजाचा कर्ता म्हणून, समाजाचा आदर्श म्हणून जर आमची मुहूर्तमेढ, आमचा झेंडा रोवायचा असेल तर त्या ठिकाणी आम्हाला संयम ठेवला पाहिजे, अपमान सहन केला पाहिजे. आणि महात्मा तेव्हाच होईल की जेव्हा तो अपमान सहन करेल. एकनाथाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. एकनाथ म्हणतो, गंगेवर स्नान करताना त्यांच्या हातावर विंचू येतो. विंचाचा स्वभाव धर्म आहे डंख करणं, डौस करणं. त्यांनी डौस केला, वेदना सुरू झाल्या. त्या वेदनेमुळे हात हल्ला गेला, विंचू परत पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर परत त्यांनी त्या विंचवाला हातावर घेतलं, वाचवण्याचा प्रयत्न केला,
प्राण्यावर दया करा, प्राण्यावर दया करा. तो कोणताही प्राणी असो, 2 पायाचा असो, 4 पायाचा असो, पंखाचा असो, शिंगाचा असो, पण त्याच्यावर दया केली पाहिजे. संत एकनाथांनी त्या ठिकाणी त्या विंचवाला पुन्हा हातात घेतला, पुन्हा डंख मारला. समोर लोक पाहत होते की एकनाथ आंघोळ करताय का कोणाशी खेळताय. तर ते विंचवाशी खेळत होते. तो विंचवाचा खेळ त्यांच्या जीवाशी खेळत होता. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, हीच परिस्थिती ज्योतिबा फुल्यांच्या आणि सावित्रीबाई फुल्यांच्या बाबत घडली आणि त्यांनी घडवून घेतली. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही समाजाने फेकलेलं खत, दुर्गंधी, पाला पाचोळा, कचरा तुमच्या डोक्यावर फेकलेला सहन कराल, त्यावेळेला तुम्ही या देशाचे कर्ते व्हाल. देशाचा करता, समाजाचा करता होणं साधी गोष्ट नाही मित्र हो. आणि म्हणून या ठिकाणी आपण ज्योतिबांच्या आणखी काही कार्याकडे बघू. तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की शेतकऱ्यांची युनिटी केली. जुन्नरचं त्याचं उदाहरण आहे. जुन्नरला शेतकऱ्यांचं आंदोलन त्यांनी केलं, घडवून आणलं. म्हणजे अशी अनेक आंदोलनं केली शेतकऱ्यांची. शरद जोशीच्या कार्यक्रमामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये मी स्वतः वृत्त गोळा करायला जायचो. तर शरद जोशींनी पहिली शेतकरी संघटना कोणाच्या प्रेरणेने स्थापन केली, कोणाच्या प्रेरणेने चालवली? मी ताकदीने सांगू शकेल की महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शेतकरी संघटनेमुळे त्या शरद जोशींच्या नव्हे, आज राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनांचा, नवलेंच्या शेतकरी संघटनांचा हा जन्म झाला. तुम्हाला मान्य करावं लागेल. मान्य नसेल तर तुम्ही शेतकरी नाही. हा देश शेतकऱ्यांचा आहे. या देशामध्ये शेतकरी या जगाचा नव्हे, देशाचाच नव्हे, जगाचा पोशिंदा आहे. कारण शेतीतला माल आमचा विदेशात निर्यात होतो. आज गरज नसताना या ठिकाणी आयात निर्यात होते. या प्रश्नाकडे मला जायचं नाही. परंतु ज्या ज्या वेळेला गरज भासेल त्या वेळेला तुम्ही एक विचाराने असं काम करा. मित्रांनो, या ठिकाणी कामगारांची संघटना झाली. मांडवी नावाचा एक क्षेत्र आहे, मछुआ कोळ्यांचं त्या ठिकाणी चालतं. तर कोळ्यांमध्ये सुद्धा संघटना स्थापन केली. कोळ्यांना त्यांचा मच्छीमार व्यवसाय व्यवस्थित चालावा या ठिकाणी संघटना केल्या. आणि म्हणून त्या मांडवी कोळ्यांच्या वस्तीमध्ये, धारावी सारख्या भागांमध्ये हे सगळे लोक, ज्यांना तुम्ही कनिष्ठ म्हणता, शूद्र म्हणता, त्या काळातल्या लोकांनी म्हटलं, ते सगळे लोक एकत्र झाले आणि त्यांना महात्मा ही पदवी दिली. तुम्ही मी दिली नाही, एखाद्या सरकारने दिली नाही, दिली नाही. आज त्यांना भारतरत्न ही उपाधी दिली गेली पाहिजे, मरणोत्तर. त्यांना डिलीट ही पदवी पुणे विद्यापीठाने दिली पाहिजे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाव दिलं म्हणजे झालं नाही. नुसतं सावित्रीबाई फुले विद्यापीठ केलं असतं तर तुमचं आमचं काय बिघडलं असतं, सरकारचं काय बिघडलं असतं? शेवटी पुणे तर आहेच ना, सावित्री विद्यापीठ पुणे. पण तिथेही नादानी दाखवली गेली. मला हे सांगायचं आहे की मित्र हो, या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी या सगळ्या आदर्शाचा एक धडा घेतला पाहिजे, बोध घेतला पाहिजे की भारतरत्नाबरोबर ज्योतिबांच्या छायाचित्राची तिकीटं काढली गेली पाहिजेत पोस्टामध्ये. मी आज 55 वर्षापासून ही मागणी करतो आहे वृत्तपत्रामध्ये काम करताना की बाबा हो, तुम्ही
ज्योतिबा फुल्यांचं चित्र काढा, तिकीट काढा. तिथे एखाद्या मिशनरी बाईचं तिकीट काढलं गेलं, पण ज्योतिबांचं नाही, सावित्रीबाईंचं नाही. अरे लक्षात घ्या, की तुम्ही या आमूलाग्र क्रांती जी शिक्षणामुळे झाली ती कोणी केली, त्यांच्याकडे सरकारनं पाहावं. नुसतं या ठिकाणी आपल्याला या लोकांवर राज्य करायचं असेल, तुम्ही आज चांगलं राज्य करत आहात, तुम्हाला नाव ठेवण्याचं काही कारण नाही, पण तरी सुद्धा तुम्ही या विषयांकडे बघा. पुरोगामी विचारांचा माणूस पुरोगामी सरकारच्या वेळेला ज्योतिबा आंबेडकरांचं नाव घेतात, सावित्री जिजाबाईचं नाव घेतात. मग आज तुम्ही काही वेळ विसरता, काही वेळ घेता. अशी धरसोड का? आम्ही याची मागणी करतो की या ठिकाणी आपल्याला समन्वयाने हा देश पुढे न्यायचा आहे, आणि यासाठी ज्योतिबांनी प्रयत्न केले, म्हणून आम्ही तो विषय या ठिकाणी मांडत आहोत. तर मित्र हो, ज्योतिबा फुल्यांनी 1827 मध्ये 11 जानेवारीला एका सामान्य कुटुंबात जन्म घेतला. मी याच्यापूर्वी सांगितलं, जन्म झाला नव्हे, त्यांनी अवतार घेतला. ते होऊन आले होते, ते संत होते, आणि म्हणून पुढे येऊन त्यांनी अवतार घेतला. आणि तुमच्या असं आमच्यासाठी हे मोठं हिमालय एवढं काम केलं. या ठिकाणी असं पुन्हा सांगावं असं वाटते मला की हा महात्मा त्यावेळचा सामान्य कुटुंबातला एवढा मोठा व्यक्ती होईल, एवढा मोठा समाज राजकीय नेतृत्व करेल. अरे राजकीय नेतृत्व म्हणजे राजखुर्ची मिळाली म्हणूनच होते का? ती राजखुर्ची मिळण्यासाठी, तुम्हाला देण्यासाठी ते वातावरण त्यावेळेला तयार केलं. खुर्चीची, लाकडांची त्यांनी रंधले लाकडं आणि ती खुर्ची तयार केली, आणि त्यावर तुम्ही आम्ही बसलो आणि राज्य करत आहोत. म्हणून त्यांचा वसा लक्षात घ्या, त्यांचा वसा चालवा, त्यांचं वारीस तुम्ही व्हा. जेव्हा त्यांचे विचार तुम्ही या तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कुटुंबापासून देशापर्यंत ते पेरणी त्याची कराल, तेव्हा तुम्ही या ठिकाणी ती जयंती साजरी केली असं एक निश्चित स्वरूप येईल. आणि अशी निश्चित स्वरूपाची जयंत्या साजऱ्या करा की ज्याच्याने सगळ्या देशातला सगळा समाज एकवटेल आणि देशासाठी तो बलिदान करायला तयार होईल, पाहिजे ते कर्तव्य करायला तयार होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत भूमी, भारत माता की जय.